श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत, जो आपल्याला रोजच्या रोज करायचा आहे, न चुकता करायचा आहे. दररोज करा, 100% त्याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आता त्याची प्रचिती येणं म्हणजे नेमकं बदल खूप मोठा घडेल आणि एखाद्या दिवशी आपला वेगळा दिवस उगवेल असा समज करून घेऊ नका. तर काय होईल की रोजचा दिवस आपला चांगला जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल असाही दिवस चांगला जातो, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपण जसा दिवस येतो तसा घालवत असतो, परंतु कधी कधी आपली खूप चिडचिड होते. आपल्याला असं वाटतं की नको, हे काय म्हणजे काम नको, काही नको, असं म्हणजे कंटाळा येतो. असं म्हणतात ना की खूप मरगळ आल्यासारखं वाटतं. जर हे सातत्याने तुम्हाला जाणवत असेल तर नक्कीच हा जो एक उपाय आहे ना, तो तुम्हाला या सगळ्या गोष्टींपासून दूर घेऊन जाणार आहे आणि एक प्रकारची सकारात्मकता तुमच्यामध्ये नांदण्यासाठी मदत करणार आहे. तर नक्कीच आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा, तर अर्थात आपल्या घराच्या प्रगतीसाठी. कारण आपण जेव्हा कुठलीही सेवा करतो ना किंवा कुठलाही उपाय करतो ना, तर त्याचा एकमेव उद्देश असाच असतो की आपल्या घराची प्रगती व्हावी. आणि असाच उद्देश प्रत्येकाचा असायला हवा. कुठलीही सेवा, कुठलाही उपाय दुसऱ्यांचं नुकसान व्हावं किंवा दुसऱ्यांना काहीतरी त्रास व्हावा या हेतूने कधीही करू नये. कारण म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांचं चांगलं करत असतो ना, तेव्हा आपलंही कुठेतरी चांगलं होत असतं असं म्हटलं जातं. आणि एक वेळेस आपल्याला नाही चांगलं करता आलं तर ठीक आहे, सोडून द्या, पण कोणाचं वाईटही चिंतू नये असं म्हटलं जातं. तर बघा, हा जो उपाय आहे तो तुम्हाला सकाळी करायचा आहे. आता ते उपाय कसा करायचा ते सांगते. तर बघा, एक छोटा तांब्या घ्यायचा किंवा ग्लास घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं जाड मीठ, तसंच आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं. आणि हे जे पाणी आहे ना, ते दररोज उठल्या उठल्या आपण जेव्हा पहिल्यांदा आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडतो ना, पहिल्यांदा त्यावेळेस आपल्या उंबरठ्यावर ते पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. थोडंसं म्हणजे अंगणामध्येही शिंपडा. अगदीच आता खूप ओलं करायचं नाही, फक्त थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आणि हवं तर तुम्ही उंबरठ्यावर थोडं जास्तीचं पाणी ओतू शकतात. आता याने होणार काय आहे, रात्रभरातली जी काही नकारात्मकता आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन बसते घरात प्रवेश करण्यासाठी, ती हा उपाय केल्याने तिथल्या तिथे त्याचा नाश होणार आहे. त्यामुळे अशी नकारात्मकता आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही. नक्कीच हळूहळू ह्या उपायाने आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मकतेचा वास होणार आहे. आणि जेव्हा घरामध्ये सकारात्मकता नांदायला सुरुवात होते, तेव्हा आपलं मन आनंदी राहू लागतं किंवा आपल्याला एक प्रकारचं समाधानही मिळतं. आणि त्यामुळे आपोआप आपलं कामाकडेही लक्ष लागतं. आणि ज्या काही पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना, त्या जर आपल्या आजूबाजूला वावरत असतील ना, तर आपल्या बाबतीत सगळ्या काही गोष्टी ह्या सकारात्मकच घडू लागतात. आणि त्यामुळे आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. आता हळदीचं काय महत्त्व आहे, त्यासोबतच गोमूत्र काय म्हणजे ते किती ते महत्त्वाचं आहे हे देखील आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणजे माहिती आहे आपल्याला. तर नक्कीच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, त्या औषधी तर असतातच असतात, परंतु आपल्याला धार्मिकदृष्ट्या जर विचार केला किंवा आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला तर त्याचाही फायदा आपल्याला होत असतो. तर हा उपाय करायला तुम्हाला अजिबात खर्च लागणार नाही किंवा मग खूप अवघड आहे, खूप वेळ लागणार आहे असं काहीही नाही. प्रत्येकाला करणं शक्य आहे. आता यासाठी ठराविक वेळ नाही. आता बऱ्याच जणांचं काय होतं की सकाळी आपण उठतो, मग घरातली जी कामं असतात ती आपण करतो, पण मग जेव्हा मिस्टरांना बाहेर जायचं असतं किंवा मुलांना शाळेत जायचं असतं किंवा आपल्या स्वतःला जेव्हा बाहेर जायचं असतं ना, तेव्हा आपण दरवाजा उघडतो. मग ठीक आहे, जेव्हा तुम्ही दरवाजा उघडणार आहात तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात. किंवा मग सकाळी उठल्यानंतर अंघोळ झालं की पहिलं काम हेच करायचं. त्या कामाला तुम्हाला 2 मिनिटांच्या आत वेळ लागणार आहे, त्यामुळे फार अवघड नाही. आता जर तुम्हाला रोज रोज ते पाणी बनवण्याचा कंटाळा येत असेल तर मग काय करायचं, एक स्प्रेची बॉटल घ्यायची. हे सगळं एकत्र करून त्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं. पण खूप पण असं म्हणजे पाणी साचून राहील असं नाही. अगदी एक 3-4 दिवस ते पाणी जाईल इतकं पाणी तुम्हाला भरून ठेवायचं. रोज उठल्यानंतर किंवा मग जेव्हा तुम्ही दरवाजा उघडणार आहात तेव्हा ही स्प्रेची बॉटल घेऊन आपल्या मुख्य दरवाजावर जायचं. त्या स्प्रेने आपल्या उंबरठ्यावरही पाणी स्प्रे करायचं, दरवाजावरही करायचं आणि अंगणामध्येही करायचं. काय होतं, जर समजा आपली घरं म्हणजे आता फ्लॅटमध्ये असाल तर चिटकून थोडेसे दरवाजे असतात किंवा अगदी समोरासमोर असतात. थोडं पाणी शिंपडलं की ते ओलं ओलं होऊन जातं. मग ह्या गोष्टींना जर टाळायचं असेल तर आपल्याकडे स्प्रेचं ऑप्शन आहे. पण स्प्रेच हवा किंवा मग तांब्याच घ्या असं काहीही बंधन नाही. फक्त सांगायचं एक उदाहरण तुम्हाला सांगत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्कीच करू शकतात. आता एखाद दिवशी जर तुम्ही गोमूत्र आणि हळद नाही टाकले, विसरले, तर साधं पाणी जरी टाकलं तरीही चालणार आहे. पण रोजच्या रोज न चुकता आपल्याला आपल्या उंबरठ्यावर अशा पद्धतीने पाणी शिंपडायचंच आहे. आता मासिक धर्म असेल तर केलं तर चालेल का? अर्थात इथे आपल्याला देवपूजेसंबंधी काहीही करायचं नाही, फक्त पाणी शिंपडायचं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय तेव्हाही करू शकतात. फक्त म्हणजे हळद किंवा जे गोमूत्र आपण म्हणजे देवघरामधलं किंवा देवासाठी जे वापरतो ना, त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी त्या गोष्टींना स्पर्श करायचा नाही. त्यामुळे वेगळं जर तुम्ही काढून ठेवणार असाल तर मग हरकत नाही करायला. तर अशा पद्धतीने हा सोपा उपाय करून बघा. नक्कीच आपल्या घरामध्ये
समाधान म्हणजे सुख यायला सुरुवात होते, समाधान आपल्याला मिळायला लागतं. आता सुख येणं, सुख मिळणं किंवा प्रगती होणं याचा बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की खूप पैसा आला, खूप श्रीमंत झालो, खूप गाड्या झाल्या, खूप बंगले झाले तर मग आपण म्हणजे सुखात राहतो. तर असं अजिबात नाही. खरं तर सुख केव्हा मिळतं? जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत समाधान शोधत असतो. मेन समाधान मिळणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे खूप पैसा आहे पण जर तुम्ही आनंदात नसाल, तुमचं मन शांत नसेल तर तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे जे काही आपल्याला मिळत आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका. नक्कीच समाधानी जर राहिलो तर नक्कीच आपल्याला आनंद हा म्हणजे आपला जो आनंद आहे तो द्विगुणित होत असतो. तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय नक्की करून बघा. माहिती कशी वाटली तेही सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.